अविनाश भास्कर चाटे सर. प्राणी वोकेशनल व्हायलाच पाहिजे. तुम्ही जर सगळे क्रिकेटचे फॅन असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की जो टेल एंडर असतो, जो सगळ्यात शेवटी बॅटिंग करायला येतो ना, त्याचं इतकं वाईट असतं कारण बोर्डवरती एवढे सारे रन्स त्याला करायचे असतात की टेल एंडर आलाय बॅटिंग करायला, तर म्हणजे बोर्डवरती दिसतंय आता 30-35 रन पाहिजेत जिंकायला. प्रत्येक वेळेस पहिली दुसरी तिसरी अशा कित्येक मॅचेस गेल्या आणि तो टेल एंडर यायचा ज्याच्याकडनं कोणालाच अपेक्षा नसायची की तो हे मॅच जिंकवू शकेल. मित्रांनो, माझी ही लाईफ, माझं ही करिअर कुठेतरी ना त्या टेल एंडर सारखंच होतं. माझे वडील गव्हर्नमेंटमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि म्हणून प्रत्येक 3 वर्षाला आमची ट्रान्सफर व्हायची. प्रत्येक 3 वर्षाने नवीन सिटीजमध्ये जायचो, नवीन स्कूल्समध्ये जायचो आणि प्रत्येक वेळेस नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर थोडीशी कुठेतरी मनामध्ये भीती आणि कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स मला सातत्याने जाणवला आहे. आणि माझी बहीण असेल किंवा माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आसपासचे सगळे लोक कुठेतरी लाईफमध्ये पुढे 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 जाताना मला नेहमी दिसायचे आणि मी तो बिचारा टेल एंडर नेहमी बॅटिंग करायला यायचो ज्याच्याकडनं कोणालाच अपेक्षा नसायची आणि तो नेहमीप्रमाणे आऊट व्हायचा. 8वी असेल 9वी असेल, प्रत्येक वर्षी माझा नंबर टॉप लिस्टमध्ये असायचा. फक्त फरक एवढाच की खालून टॉप करायचो मी. पहिला तर कधी आलो नाही पण खालून दुसरा नक्की मी असायचो. 8वी 9वीचे वर्ष असेच गेले. 10वीला सुद्धा जेमतेम मला कुठेतरी 60-62% आले. त्यानंतर 11वी आली आणि मग मी तेच केलं. 12वी आली, परत तेच केलं. 12वीला तुम्हाला सांगतो माझ्या सगळ्या घरच्यांना वाटायचं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा आणि हा मुलगा टेल एंडर. त्या 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा जो ग्रुप असतो इंजिनिअरचा तो ग्रुप निघत नाही आणि तो ग्रुप न निघाल्यामुळे मला परत एकदा 12वी द्यावं लागते. 12वी परत एकदा देतो, कसा बसा पास होतो आणि त्यानंतर परत वेळ येते ती इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची. इंजिनिअरिंगला कुठेच ॲडमिशन न लागल्यामुळे माझे वडील जवळपास 2.5 लाख रुपये डोनेशन भरून मला पुण्याच्या एका कॉलेजमध्ये टाकतात ज्याच्याकडनं कोणालाच अपेक्षा नाही. असा तर मुलगा पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी ढकलत का होईना पास होतो आणि तिसऱ्या वर्षी परत एकदा जसं मी म्हणालो टेल एंडर आऊट होऊन जातो आणि तिसऱ्या वर्षाला मी माझ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमधून डिटेन होऊन जातो. कॉलेजमधनं डिटेन्शन तुम्हाला बेसिकली माहीत नसावं म्हणून सांगतो. एखाद्या मुलाची अटेंडन्स जर 70% कमी असेल तर आमच्या वेळेस त्या मुलाला कॉलेजमधून 1 वर्षासाठी विश्रांती म्हणून पाठवायचे, त्याला डिटेन असं म्हटलं जायचं. तर तिसऱ्या वर्षी परत तेच झालं आणि फायनल इयर मी कसं बसं पासआउट केलं. पण मात्र ह्या वेळेस ज्यावेळेस माझी बॅटिंग आली ना त्यावेळेस मात्र मी एक 6 मारला. फायनल इयरच्या शेवटच्या परीक्षेमध्ये मात्र मी डिस्टिंक्शन मिळवलं आणि ज्यावेळेस मी तो 6 मारला ना मग मला कळालं की माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आणि मग मला कळालं की इंजिनिअरिंगमध्ये जर मी डिस्टिंक्शन करू शकतो तर कदाचित मी माझ्या करिअरमध्ये येणाऱ्या काळात सुद्धा डिस्टिंक्शन आणि माझ्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी चांगली बॅटिंग करू शकतो. आणि मग माझं करिअर असेल, माझी फॅमिली असेल, मला प्रत्येक वेळेस चान्स देत गेलं. प्रत्येक वेळेस मी चांगली बॅटिंग करत राहिलो आणि आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. मी तुमच्या समोर आहे. आज एक उद्योजक म्हणून, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून किंवा बऱ्याचशा कंपनीजमध्ये जाण्याचा योग, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जाण्याचा योग येतो आणि मल्टिपल बिझनेसेस त्यातलं एक ABC ट्रेनिंग्स म्हणून त्याला मी रिप्रेझेंट करतो आहे. माय डिअर फ्रेंड्स, ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर किंवा लिडरशिप कोच म्हणलं की प्रत्येक कंपनीजमध्ये जाणं आलं. मी इंडियन आर्मीमध्ये ट्रेनिंग दिली आहे, BROमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स असतील, JSW असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्ही ऐकलं असेल, ह्या सगळ्या कंपनीजमध्ये मी गेलो आणि इंजिनिअरिंग कॉलेज तर विचारूच नका. महाराष्ट्रात असे फार कमी इंजिनिअरिंग कॉलेज असतील जिथं मी गेलो नसेल आणि सेशन दिला नसेल. आता ह्या 10 वर्षामध्ये एवढे सगळे सेशन्स, इतके सारे सेशन्स केल्यानंतर एक गोष्ट मात्र मला सगळीकडे आढळून आली आणि ती आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे. तुम्हाला माहिती ती कोणती गोष्ट कॉमन आहे? सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या कंपनीजमध्ये जितक्याही लोकांना मी भेटतो एक गोष्ट सगळीकडे कॉमन आहे आणि ती म्हणजे ॲम्बिशन्स. आता फार सुंदर गाणं लावलं होतं तुम्ही, आशा आहे म्हणजे ॲम्बिशियस आपण सगळे आहोत. एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला विचारा, तो म्हणतो की मला मोठं होऊन ना डॉक्टर बनायचं आहे, मला मोठं होऊन एक IAS ऑफिसर बनायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे. बेसिकली शाळेतल्या मुलाला विचारा, कॉलेजमधल्या मुलांना विचारा, कंपनीजमधल्या मुलांना विचारा, सगळीकडे ॲम्बिशन कॉमन आहे बरं का. कंपनीमध्ये जे लोक काम करतात
पहिला जॉब आपल्याला वाटतं की पहिला जॉब लागला की माझी लाईफ सेट आहे, पहिलं स्टार्टअप माझं सुरू झालं की माझी लाईफ सेट आहे. चुकीचं. मी तुम्हाला सांगतो, पहिला जॉब लागल्यानंतर तुम्हाला चिंता सतवेल की आता माझी सॅलरी कधी वाढते, आता माझं प्रमोशन कधी होतं, आता मला लिडरशिपसाठी कधी उपयुक्त मानलं जातं ह्या कंपनीमध्ये. तर बेसिकली आपलं जे आयुष्याची सुरुवात असते तिथून जेव्हापासून आपल्याला समजायला लागतं जोपर्यंत आपला अंत होतो, आपण सातत्याने ॲम्बिशियस लोक असतो. आपल्यापैकी बरेच जण अपवाद वगळता आपण सगळे ॲम्बिशियस आहोत की नाही? आपण सगळे खूप जास्त ॲम्बिशियस आहोत. म्हणजे आपल्याला सातत्याने वाटत असतं की काहीतरी मोठं करायचं, लाईफमध्ये ग्रो करायचं, आपल्या पॅरेंट्सला प्राऊड फील करून द्यायचं. आता सगळीकडे ॲम्बिशन तर कॉमन दिसतं, पण त्याच्यामध्ये ना थोडासा डिफरन्स आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक वर्किंग प्रोफेशनल ॲम्बिशियस तर आहे, पण ना त्याच्यामध्ये परत दोन कॅटेगरी आहेत. एक कॅटेगरी आहे की जी ॲम्बिशियस आहे आणि विलिंगनेस पण आहे. परत सांगतो, ॲम्बिशियस पण आहे आणि विलिंगनेस पण आहे. म्हणजे करायची इच्छाशक्ती पण आहे, विलिंगनेससुद्धा आहे. करण्याची इच्छाशक्ती, विलिंगनेस आहे आणि करण्याची जी म्हणतो आपण जिद्द आहे ती सुद्धा आहे. आणि दुसरी एक कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी म्हणजे ॲम्बिशन तर आहेत, मोठं तर व्हायचं आहे, कमवायचं तर आहे, पण करायचं काही नाही आहे. त्याला ना मी चमत्कारी बाबा म्हणतो. काय म्हणतो मी त्याला? चमत्कारी बाबा. म्हणजे ते काय म्हणतात की एक दिवस माझा येईल और मैं बड़ा बन जाऊंगा. अपना भी टाइम आएगा म्हणून टी शर्ट्स घालतात आणि म्हणतात की एक बार मेरा टाइम आने वाला है. आई वडील चिडले की घर सोडून जाणारे मुलं आणि सांगतात की आता म्हणजे परत 4 दिवसांनी वापस येणारे पण. तर मुळात हे सगळे चमत्कारी बाबा एक प्रकारचे आहेत. आणि चमत्कारी मी का म्हणालो? कारण ह्यांना बेसिकली निसर्गाचा नियमच माहीत नाही आहे. ह्यांना काय वाटतं की विचार केला, ॲम्बिशन्स ठेवले, स्वप्न रंगवले की मात्र ते पूर्ण होतात. चुकीचं आहे. मलाही तसंच वाटायचं. ॲज अ टेल एंडर जसं मी सांगितलं, ज्यावेळेस बॅटिंग करायला यायचो मला सातत्याने वाटायचं की मी ही मॅच जिंकवणारच जिंकवणार, पण कधीच कुठली मॅच जिंकवली नाही. फायनल इयरला ज्यावेळेस मी डिस्टिंक्शन केलं त्यावेळेस मला हा निसर्गाचा नियम कळाला की एक्झॅक्टली काय नियम आहे ज्याने मॅच जिंकवता येते. तोच रूल आज आपण इथे शेअर करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी म्हणालो की लाईफने मला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज दिल्या ॲज अ टेल एंडर, त्यावेळेस सातत्याने मलाही वाटायचं, मी पण त्या चमत्कारी बाबासारखं मला वाटायचं की एक दिन मैं बहुत बड़ा आदमी बनूंगा. मला वाटतं की एक दिवस मी फार मोठा होणार आणि त्याच सारख्या स्वप्नांमध्ये मी पुढे 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 जायचो. आत्ता मी तुम्हाला सांगितलं 12वी रिपीट केली. तो तुम्हाला किस्सा सांगतो. 12th स्टँडर्डला ज्यावेळेस माझा निकाल हा पब्लिश झाला आणि त्यावेळेस ना मोबाईलवरती इंटरनेट नसायचे. त्यावेळेस म्हणजे फार मी पुरातन काळातला नाही आहे, पण 2008-9ची गोष्ट आहे. ज्यावेळेस रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर झाले, मग इंटरनेट कॅफेवरती आम्हाला जावं लागायचं. तर इंटरनेट कॅफेवरती मी गेलो, मी आणि माझा मित्र राहुल, आम्ही दोघं इंटरनेट कॅफेवरती गेलो आणि आता निकाल बघायची वेळ आहे. निकाल बघायचा म्हटल्यानंतर थोडंसं छातीमध्ये धाकधूक तर होतंच. राहुलकडे मी आधी बघितलं, राहुलला म्हणलं पहिले तू. राहुल म्हणाला पहिले तू. मग पहिले तू करत राहुलला कन्व्हिन्स केलं की तुझा नंबर टाक दादा, तुझा रिझल्ट बघितला की मी बघतो. मग राहुलने त्याचा नंबर टाकला, रोल नंबर, आणि जसं एंटर केलं तिथे आलं 52%. किती आलं? माझा जिगरी मित्र राहुल 52% आलं. आणि आम्ही ती बेरीज करून बघितली फिजिक्स केमिस्ट्री मॅथची, तर ती काही बेरीज तिथे बसत नव्हती. इलिजिबल नव्हता राहुल इंजिनिअरिंगसाठी. आता ज्यावेळेस राहुलचा निकाल बघितला, मनात मला वाटलं राहुल तर नालायक आहे, राहुल तर बदमाश आहे, मेरे साथ ऐसा नहीं हो सकता. कारण मी चमत्कारी बाबा. मला वाटायचं की नाही, अचानक काहीतरी होत असतं, अचानक जिंदगीमध्ये काहीतरी चमकतं आणि आपली लाईफ मात्र पळायला लागते. त्या दिवशी राहुलचा रिझल्ट बघितल्यानंतर मी म्हणालो आता माझा टाक. आणि मनात मला माहीत होतं कुठेतरी की माझा रिझल्ट आता लागणार आहे, चांगला लागणार आहे. आणि जसा त्याने माझा रोल नंबर टाकला, माझे आले 54%. किती? 54%. आणि त्यावेळेस त्या इंटरनेट कॅफेवरनं ज्यावेळेस मी बाहेर निघालो, तुम्हाला सांगतो एवढं ऊन लागत होतं मला, तेवढं ऊन कधी लाईफमध्ये लागलं नव्हतं. मला असं वाटत होतं आता घरी गेल्यानंतर चांगले फटके आपल्याला बसणार आहेत. आणि घरी गेलो आणि तसंच झालं आणि मग ती पुढची हिस्ट्री. पण ज्यावेळेस मग हे सगळं डोनेशन भरून इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वगैरे आलो आणि मग त्या 3rd इयरपर्यंत जो टाईमपास केला लाईफमध्ये, पण जे मी म्हणालो की एकदा मी छक्का मारला फायनल इयरच्या एक्झाममध्ये, डिस्टिंक्शन केलं, मला एक गोष्ट कळाली की दुनिया अशी नाही चालत. त्याला ना स्पेसिफिकली रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. एक रूल आहे, कायदा, एक कानून आहे. त्या कायद्याला फॉलो केलं ना की मग रिझल्ट्स येतात. परत सांगतो, कायद्याला फॉलो केलं की रिझल्ट्स येतात. तुम्हाला उदाहरणात सांगतो, आता बाहेर दिवस आहे, संध्याकाळ होतीये, थोड्या वेळाने काय होईल? हॅलो, अंधार होईल. थोड्या वेळाने दिवस जो चालू होता अचानकपणे अंधार होणार. हिवाळा चालू असताना अचानकपणे काय होतं?
सीझन ऋतू बदलतो आणि दुसरा सीझन येतो. असं कधी होतं का की तुम्ही इथे सेशनला आलात, ह्या सभागृहात आलात आणि दिवस होता, चांगलं ऊन चमकलं होतं. आता जाताना बाहेर अंधार बघून इथे लोक म्हणतील का, अरे चा कस काय अंधार पडला, मगाशी तर उजेड होता. दुकानात गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सामान घेतात तर सामान घेतल्यानंतर तुम्ही म्हणतात का दुकानदाराला, कशाचे पैसे द्यावे लागतात की नाही. सिग्नलवरती ज्यावेळेस आपल्याला ट्रॅफिक पोलीस पकडतो, चलान फाडतो, आपण म्हणतो का रे कशाचं चलान आलंय, कोण तू, अरे आपने को पता है कायदा है कानून है. आपल्याला माहिती आहे एखादा क्राईम केल्यानंतर आपल्याला त्याची शिक्षाही भोगावी लागते. आणि त्याच पद्धतीने ह्या निसर्गाचा नियम आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जे काही स्वप्न बघत असाल, तुम्ही जर ॲम्बिशियस असाल आणि वाटत असेल काहीतरी चमत्कार होणार आहे, तर चमत्कार होत नसतो. चमत्कार करण्यासाठी तुम्हाला निसर्गाचा नियम माहीत पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात जातात आणि देवाला दर्शन करून मागतात की अरे लवकरात लवकर माझं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि माझं एखादं स्टार्टअप सुरू झालं पाहिजे, देव म्हणतो की तुला जे पाहिजे ते सगळं मिळेल, पण त्याची तुला किंमत मात्र चुकवावी लागेल. काय म्हणतो देव, तुला पाहिजे ते सगळं मिळेल पण त्याची तुला किंमत मात्र चुकवावी लागेल, म्हणजे तुला त्याची किंमत पे करावी लागेल. माय डिअर फ्रेंड्स, ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट तुम्हाला इझिली मिळणार नाही आहे, तुम्हाला सिम्पली काहीच मिळणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा एक प्राईस पे करावं लागणार आहे. आणि जर लाईफमध्ये तुम्ही काही एक्सपेक्ट करत असाल, काहीतरी मोठं होण्याचं स्वप्न बघत असाल, लिडरशिपसाठी बघत असाल, रोल मॉडेल म्हणून तुम्ही बघत असाल स्वतःला, पैसे कमवायचे असतील, समाजासाठी काही करायचं असेल, आय एम टेलिंग यू, यू हॅव टू पे द प्राईस. त्याच वेळेस तुम्हाला ती गोष्ट मिळणार. बरोबर आहे की नाही. बघा, आपले सगळ्यांचे करिअर्स, परत एकदा सांगतो, आपल्या सगळ्यांचे करिअर्स हे ना एका पतंगासारखे आहेत. आपले सगळ्यांचे करिअर्स हे ह्या पतंगासारखे आहेत. किती लोकांनी पतंग उडवला आहे? जवळपास सगळ्यांनी पतंग उडवला. सगळ्यांना माहिती पतंग कसा उडतो. आपला करिअरचा पतंग आपल्याला उडवायचा आहे, करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे. परत सांगतो, करिअरचा पतंग उडवायचा आहे आणि करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हा पतंग उडवायला जातात त्यावेळेस हा लगेच उडतो का बरं? पतंग ज्यावेळेस तुम्ही उडवायला जातात लगेच उडत नाही. पतंग सुरुवातीला गिरक्या खातो, स्ट्रगल करतो, खाली पडतो, परत त्याचा प्रयत्न करावा लागतो, तो परत पतंग उडायला बघतो आणि सातत्याने तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, त्याच वेळेस तो पतंग उडतो. माय डिअर फ्रेंड्स, पतंग जितका उंच उडणार, बघा पतंगाचे 4 कोणे आहेत, 4 कॉर्नर्स आहेत. ते करिअरचा जर पतंग तुम्ही बघितला तर ही वरची जी बाजू आहे हे म्हणजे तुमचं सक्सेस आहे. जितका पतंग उंच उडणार तेवढे तुम्ही सक्सेसफुल बनणार. आय रिपीट, पतंग जेवढा उंच उडणार तेवढे तुम्ही सक्सेसफुल बनणार. तर ही वरची जी बाजू आहे, हे तुमचं सक्सेस आहे. जी तुमची डावी बाजू आहे, जी ही वाली बाजू आहे, हे तुमचं सॉफ्ट स्किल्स आहेत, ज्याला आपण टेक स्किल्स म्हणूया. काळ बदलत चाललाय, फ्युचर बदलत चाललंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सगळं काही डिजिटल होतं आहे आणि सातत्याने धपाधप सगळं बदलतं आहे. तर ह्या करिअरच्या पतंगामध्ये तुम्ही ही जी बाजू आहे, ही बाजू जी आहे ती टेक स्किल्स आहे. म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स किती आहेत. ही जी बाजू आहे, हे जे आहे तुमचं सॉफ्ट स्किल आहेत. तुमच्यामध्ये सॉफ्ट स्किल किती आहे, तुमचं लिडरशिप कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, ही बाजू आहे. आणि खालची जी बाजू आहे, ही जी पतंगाची खालची साईड आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे तुमचं ट्रेडिशनल एज्युकेशन आहे. तुम्ही आता ग्रॅज्युएशनला असाल, इंजिनिअरिंगला असाल, जे काही करताय तुम्ही, हे ट्रेडिशनल एज्युकेशन आहे. आता प्रॉब्लेम काय होतो आहे, आपण हा पतंग ना उडवायला बघतो पण तो पतंग उडत नाही. प्रॉब्लेम काय की पतंगाच्या 2 बाजूना ह्या व्यवस्थितपणे बॅलेन्स नाही आहेत. एक बाजूचं तुमचं लक्ष आहे, तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, तुम्ही एखादा डिप्लोमा करत असाल, तुम्ही हे सगळं करताय. पण जी दुसरी बाजू आहे बघा या पतंगामध्ये, एक जी बाजू आहे तुमची सॉफ्ट स्किल आहे. तुम्हाला व्यवस्थित बोलताच येत नाही, तुमच्यामध्ये व्यवस्थित कॉन्फिडन्सच नाही आहे, मनामध्ये एवढे सारे सेल्फ डाऊट्स आहेत, कळत नाही की पुढे काय करायचं आहे, दिशा नाही आहे, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे. तर ही सगळी सॉफ्ट स्किल आहेत. आणि राईट साईडला तुम्ही जर बघितलं तर दीज आर टेक स्किल्स. म्हणजे तुम्ही IT मध्ये असाल तर पायथन, डेटा सायन्स, मशीन लर्निंग तुम्हाला येतं का. सिव्हिलमध्ये असाल तर ऑटोकॅड, रेव्हिट आर्किटेक्चर, स्टॅड प्रो येतं का. इलेक्ट्रिकलवाले असाल तर PLC, स्काडा वगैरे येतं का. म्हणजे मुळात ज्याच्याने दुनिया ही पूर्ण चालती आहे, जे टेक स्किल, टेक्निकल स्किल्स. पण टेक स्किल, सॉफ्टवेअरच्या स्किल तुम्हाला येतात का. आता आपण काय होतो, आपण हा करिअरचा पतंग हा सातत्याने उडवायला बघतोय, पण हा काय पतंग उडेना, सारखा खाली कुठेतरी पडतोय. आणि ती जी हवा आहे, ते जे प्रॉब्लेम्स आहेत, हवा असते ना पतंग उडवताना, हॅलो, पतंग उडवताना जी हवा असते, ती हवा जी आहे ती प्रॉब्लेम्स आहेत. ते तुमचे नातेवाईक आहेत जे सातत्याने तुम्हाला
सांगतात की तुमचा मुलगा काय करतो आणि कुठपर्यंत शिक्षण घेणार आहे. ते सातत्याने म्हणतात ह्याचं काय खरं आहे. ते सातत्याने ते सगळे प्रॉब्लेम जे तुमच्या लाईफमध्ये अडचणी टाकतायत. आणि ह्या पतंगाची तुम्हाला जर बाजू भक्कम करायची असेल तर परत सांगतो, ह्या 3 बाजू तुम्हाला प्रॉपरली डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याचदा तुमच्या पॅरेंट्सकडनं वगैरे ऐकलं असेल. आपले जे पॅरेंट्स होते ते आपल्याला सातत्याने सांगतात की अरे आमचा काळ ना फार डिफिकल्ट होता, आमच्या काळामध्ये आम्ही कसं शिक्षण घेतलं आहे, आमच्या काळामध्ये फार डिफिकल्टीज होत्या. विथ व्हेरी ड्यू रिस्पेक्ट त्या सगळ्या पॅरेंट्सला. पण मी तुम्हाला सांगतो, पॅरेंट्स आणि सगळे मुलं बसलेले, आजची जी तुम्ही सगळे जनरेशन आहे ते सगळे बसलेले मुलं आहेत ना, सगळ्यात डिफिकल्ट हे तुमचं करिअर घडवणं आहे. कसं मी तुम्हाला सांगतो, जो जुना काळ होता त्यांच्यासाठी थोडंसं इझी असेल, तुमच्यासाठी का डिफिकल्ट आहे मी सांगतो. कारण तुम्ही जर कोविड-19 नंतरचं जर पूर्ण जग बघितलं आहे तर इतक्या टेक्नॉलॉजी ह्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि सातत्याने इतकं काही सगळं बदलतं आहे, तर तुमच्यासमोर अनेक प्रकारचे नाना प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुमच्यासमोर तो मोबाईल आहे आणि अबंडन्स ऑफ नॉलेज आहे. तुमचा प्रॉब्लेम काय मी सांगतो, आपण जेव्हा रील्स बघायला चालू करतो, आपलं काही इंटेन्शन नसतं रील बघायचं, ऑटोमॅटिकली खिशात हात जातो, फोन निघतो, इंस्टाग्राम ओपन होतं आणि अचानक समजत नाही आपण कधी स्क्रोल करायला लागतो. आणि त्याची मजा ही आहे, पूर्वीच्या लोकांचं कंपॅरिझन आपण करू, पूर्वीचे मुलं समजा जे जुन्या जनरेशनचे आहेत काय करत असतील बरं, क्रिकेट खेळायला जात असतील फार तर फार. ते क्रिकेट खेळायला गेले, अंधार पडला की आई म्हणाली अरे चला रे अंधार झाला जेवायला चला, की ते मुलं बिचारे अंधार पडल्यामुळे घरी यायचे, जेवण वगैरे करायचे आणि मग त्यांच्याकडे काही डिस्ट्रॅक्शन नाही, अभ्यास वगैरे करत असतील पुढे. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला रात्रीचे 12 वाजलेले कळत नाहीत, आपल्याला रात्रीचे 1-2 वाजलेले कळत नाहीत, कारण ती रील्सची जी सिक्वेन्स आहे ती काही संपत नाही. तुम्ही इतके रील्स बघतात, इतके व्हिडिओज बघतात आणि ते इंटरनेट पण आजकाल एवढं GB द्यायला लागलेत ना की कसं तुमचं काय होतं आहे मला समजत नाही आहे. सो द प्रॉब्लेम विथ आर जनरेशन, तुम्ही जे सगळे बसले तुम्ही सगळ्यात डिफिकल्ट जनरेशन आहे करिअर घडवण्यासाठी, मी खरंच सांगतो तुम्हाला. कारण तुमच्यासमोर नाना प्रकारचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती आणि जितकं तुम्ही नॉलेज घेतात, जितकं काही तुम्ही बघतात तेवढे अजून कन्फ्यूज होतात. माझा एक स्टुडंट आहे, चांगल्या रेप्युटेड कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केलं आणि जबरदस्त त्याला मार्क्स वगैरे आले आणि ज्यावेळेस पासआउट होणार होता मला वाटलं काहीतरी जबरदस्त आपल्या करिअरमध्ये करेल, कारण हुशार मुलगा, ब्राईट मुलगा. आणि ज्यावेळेस तो पासआउट झाला त्यावेळेस तो पहिल्यांदा म्हणाला की सर मी ना UK जातो आणि MS करतो. म्हटलं यार चांगली आयडिया आहे, UK जा, MS वगैरे कर, काही वर्ष जॉब कर आणि वापस येऊन जा. मग त्याने UK जाण्यासाठी आपली तयारी चालू केली. काही मित्रांशी बोलला, काही व्हिडिओज बघितले, इंटरनेटवरती इकडे तिकडे सर्फिंग केलं आणि मग त्याला लक्षात आलं की UK ना जर्मनी चांगलं आहे. मग त्याने आपला फोकस शिफ्ट केला, UKवरनं जर्मनीचा अभ्यास करायला लागला, जर्मन लँग्वेज लावली, जर्मनचे क्लासेस लावले आणि मग जर्मनीची लँग्वेज शिकायला लागला. काही दिवसांनी जर्मन लँग्वेज सोडून कुठला तरी त्याचा मित्र म्हणाला की जर्मनी वगैरे सगळं फालतू आहे, तू काय कर अमेरिकेत ये, अमेरिकेत लाईफ खूप सेटल आहे, चांगली आहे. मग तो काही वर्ष परत अमेरिकेसाठी अभ्यास करायला लागला. आणि हे सगळं करत असताना डेली मोबाईल बघणं, डेली व्हिडिओज बघणं, मी काय सांगतो बघा, अबंडन्स ऑफ नॉलेज आहे. आज नॉलेज इतकं पडलेलं आहे इंटरनेटवरती, तुम्ही जितकं वाचाल तेवढे कन्फ्यूज होणार आहे. आणि मग त्याचंही तसंच झालं, तो शार्क टँक वगैरे बघायला लागला आणि अचानकपणे त्याच्या डोक्यात आलं की अरे US वगैरे सब फालतू आहे, यहाँ पे अपना कुछ स्टार्टअप चालू करते हैं. आणि मग तो त्याच्या मागे लागला. काही दिवसांनी तो म्हणाला वेल्डिंग मशीन्स घेतो ऑटोमेशनवाल्या, त्याच्यावरती काहीतरी बिझनेस करतो. माय डिअर फ्रेंड्स, इतकं भटकत राहिला, प्रत्येक 15 दिवसांनी त्याचं गोल बदलतं. आपण सगळे तसेच आहोत, कारण ही जनरेशन तशी आहे. बिकॉज देर इज लॉट ऑफ नॉलेज, लॉट ऑफ सल्लागार्स आर अवेलेबल, कोणी येऊन आपल्याला सल्ला देऊन जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण इतके भरकटत जातो, इतके डिस्ट्रॅक्ट होतोय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स की आपल्याला आपल्या करिअरमध्ये डिस्ट्रॅक्ट न होता, टेम्पटेशन्स येत राहतील, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत राहतील, भरकटत राहतील, तुम्हाला एकाच फोकसने एकाच गोष्टीवरती फोकस करत राहायचं आहे. बिकॉज तेच सगळं तुम्हाला ह्या जनरेशनमध्ये सक्सेसफुल बनवतील. बिकॉज मागचे जे काही सगळे जनरेशन्स होते त्यांच्यासाठी जसं मी म्हणालो काही प्रमाणात इझी होतं, विथ व्हेरी ड्यू रिस्पेक्ट, त्यांनी तर फार मेहनत केली आहे, पण तुम्ही फार डिफिकल्ट आहे. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम काय, ह्या सगळ्या अपग्रेडेशनचा. आपण ह्युमन्स ना खूप टॅलेंटेड आहे. आपण ज्या पद्धतीने इव्हॉल्व झालो आहे बघा, कसं आपण इव्हॉल्व झालो आहे बघा. सगळ्यात आधी माणसांना, ह्युमन्सला कष्ट नको होते, खूप कष्ट करायचे ह्युमन्स.
त्यांना कष्ट नको होते आणि ते कष्ट नको असल्यामुळे त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मशीन्स बनवायला चालू केलं. वेगळ्या वेगळ्या मशीन्स आणल्या, पोकलेन आणले, वेगळ्या वेगळ्या गाड्या आणल्या, कारण कष्ट नको होते. आणि मग ते सगळ्या मशीन्स बनत गेल्या. माणसाचं जे फिजिकल वर्क होतं ते कन्वर्ट झालं मशीन्समध्ये. मग ते काही थांबले नाहीत. मग ह्युमन्स परत विचार करायला लागले, चला कष्ट तर नाही लागत आहे, पण आता ना खूप जास्त आपल्याला रिपीटेड कामं होत आहेत, खूप जास्त विचार करायला लागतं डोक्याने. पहिले काय केलं, फिजिकली रिप्लेस केलं त्यांनी. मग त्यांनी विचार केला की आपलं माइंड आता डोक्याला फार ताण होतो आहे. तर मग त्यांनी वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आणल्या ज्याने डोकं लावायची गरजच नाही पडत. म्हणजे जसं की मशीन लर्निंग, जसं की डेटा सायन्स, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आर्टिफिशियली इंटेलिजंट मशीन बनवायला चालू केलं. आणि आत्ताचं जे युग आहे ते सेकंड नंबरचं युग आहे जिथे आर्टिफिशियली इंटेलिजंट लोक तयार होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण जो आहे बोलबाला आहे, माहोल आहे. आणि फ्युचर बघा कसं आहे. आता एकच गोष्ट उरली जी ह्युमन्सकडे आहे आणि जी मशीनमध्ये नाही आहे. मशीन हार्डवर्क करू शकतो, आपण करू शकतो, आपल्यापेक्षा जास्त मशीन्स हार्डवर्क करू शकतात. सेकंड नंबरला डोकं आपल्यापेक्षा आता जास्त मशीन्स लावू शकतात. तुम्ही ChatGPT वगैरे बघितलं आहे सगळ्यांनी. ChatGPTमध्ये बघा, ChatGPT एवढा डोकं लावू शकतो, आपण काहीच नाही त्याच्यासमोर. तर आता आपले माइंड्स पण रिप्लेस होत आहेत ChatGPTने. आता नेक्स्ट काय माहिती आहे, आता फक्त आपल्याकडे उरलं इमोशन्स. मशीन्स हे इमोशनल नाही आहेत, पण फ्युचर जे तुम्हाला मी सांगतोय ते इमोशनल पण होणार आहे. म्हणजे जे काही मशीन, जे काही टेक्नॉलॉजी पुढे येते ती सगळी तुम्हाला दिसेल, ही सगळी इमोशनलसुद्धा दिसेल, त्यांच्यामध्ये इमोशन्ससुद्धा येतील. आणि म्हणजेच मला सांगण्याचं तात्पर्य हा आहे की आपण आज सगळे जे इथं ह्या जनरेशनमध्ये आहोत, देर आर लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन्स. इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट आत्ताच्या जनरेशनमध्ये सस्टेन होणं. तुम्ही ऐकलं असेल एलॉन मस्क एका टेक्नॉलॉजीवरती काम करतायत आणि ती टेक्नॉलॉजीमध्ये ह्युमनच्या ब्रेनमध्ये चिप टाकणार आहेत. जशी मोबाईलमध्ये चिप असते तसे ह्युमनच्या ब्रेन्समध्ये चिप टाकणार आहेत, माणसाला अजून इंटेलिजंट बनवण्यासाठी, माणसाची मेमरी अजून स्ट्रॉंग करण्यासाठी अशा चिप्स येत आहेत. तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं बघितलं, ड्रायव्हरलेस कार्सचं बघितलं, व्हर्च्युअल रियालिटी बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ते चष्मा घालून अक्षरशः रियालिटीमध्ये बघता येईल की तो फ्लॅट कसा दिसतोय, ते कन्स्ट्रक्शन कसं होतं आहे. आज जे 3D मॉडेल, हे सगळे व्हिडिओज जे तुम्हाला दिसतात हे सगळं त्याच्यातून होणार आहे. 3D प्रिंटिंग बघा. 3D प्रिंटिंग तर फार जुनं आहे, पण आता ह्युमन ऑर्गन्ससुद्धा 3D प्रिंटिंगमध्ये प्रिंट होणार आहेत. म्हणजे माणसाचं हृदय, माणसाचे हात, बोटं हे सगळे प्रिंट होताना तुम्हाला दिसतील फ्युचरमध्ये. बिकॉज आणि बघा आता हे ऐकताना कसं वाटतं की अरे माणसाचा ऑर्गन थोडी ना प्रिंट होऊ शकतो, इतकी टेक्नॉलॉजी थोडी वाढवू शकते. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस बिल गेट्स इंटरनेटबद्दल सांगत होते, एक इंटरव्ह्यू चालू होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये बिल गेट्स ना सगळ्या त्या बसलेल्या ऑडियन्सला सांगत होते की एक काळ असा येणार आहे की तुम्ही लोकांना मेल करू शकता, हे पत्र वगैरे काही करायची गरज नाही. आणि मग तो मजाकमध्ये जो इंटरव्ह्यूअर आहे तो म्हणतो, अच्छा मग असं पण होईल एक दिवस की बास्केटबॉलची मॅच चालू आहे ती आम्हाला इंटरनेटवरती बघायला मिळेल, कम्प्युटरवरती बघायला मिळेल. आणि सगळे ऑडियन्स हसायला लागतात आणि बिल गेट्स म्हणतात की हो, असा पण दिवस येईल की बास्केटबॉल आणि ॲक्च्युअल लाईव्ह मॅचेस तुम्ही इंटरनेटवरती बघू शकतात. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल, ज्याही वेळेस फ्युचरबद्दल आपण विचार करतो, टेक्नॉलॉजीबद्दल विचार करतो, आज आपल्याला हसू येतं, आपल्याला वाटतं हे काय चालू आहे, काहीतरी टाईमपास चालू आहे. पण माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला करिअरमध्ये ग्रो करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करण्याची गरज आहे. Well, it's become a place where people are publishing information. Right. So everybody can have their own homepage. Companies are there. The latest information. It's wild what's going on. You can send electronic mail to people. It is the big new thing. Yeah, but you know, it's easy to criticize something you don't fully understand, which is my position here. Go ahead. But I can remember a couple of months ago, there was like a big breakthrough announcement that on the internet or on some computer deal, they were going to broadcast a baseball game. You could listen to a baseball game on your computer. And I just thought to myself, does radio ring a bell? You know what I mean? It's just... There's a difference. सो तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी ज्यावेळेस शिफ्ट होत असते, ज्यावेळेस एक टेक्नॉलॉजीमधून दुसरी टेक्नॉलॉजी येत असते. आता वेब 2.0 चालू आहे, वेब 3.0 येणार आहे, मेटावर्सची दुनिया येणार आहे. जसं तुम्ही आज फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती लोकांना मेसेजेस करू शकतात, व्हिडिओज टाकू शकतात. एक व्हर्च्युअल दुनिया तयार होणार आहे जिथे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जाऊन दुसऱ्यांशी भेटू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज मेटावर्स. म्हणजे वेब 3.0 वरती काम चालू आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, करिअर ग्रोथवरती आपण बोलतोय. आणि आज जर आपण ॲडॅमेंट झालो, आज जर आपल्या समोर जे टाटामध्ये मांडलेलं आहे, जे आत्ताच्या स्किल्स आहेत, टेक स्किल जर आपण आत्ता नाही शिकलो तर आपला पतंग हा करिअरमध्ये उडणार नाही. आणि तो पतंग उडवण्यासाठी ह्या सगळ्या स्किल्स फार इम्पॉर्टंट आहे. माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात इम्पॉर्टंट
आपल्याला लाईफमध्ये बिलीफ सिस्टीम असणं फार इम्पॉर्टंट आहे. बिलीफ सिस्टीम म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये एक असा जंतू आहे, त्याला पिसू असं म्हणतात. पिसू माहिती आहे तुम्हाला? पिसू म्हणून एक छोटा जंतू असतो किड्यासारखा. तर त्या पिसूला जर तुम्ही एका बर्नीमध्ये पॅक केलं, मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही जर त्या पिसूला, ते असे काही पिसू आहेत, ते किडे आहेत ना, त्या किड्यांना जर तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये टाकलं आणि वरचं झाकण लावून टाकलं ना, 3 दिवस तुम्ही तसंच ठेवा. 3 दिवसामध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. ते जे किडे असतात, मी निसर्गाचा नियमावरती परत येतोय, ते पिसू ना त्या बर्नीतनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतात. ते उड्या मारतात आणि ज्याही वेळेस ते उड्या मारतात, ज्याही वेळेस त्या बर्नीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं डोकं आहे ना सारखं त्या बर्नीच्या झाकणाला लागतं आणि त्या बर्नीच्या झाकणाला लागल्यामुळे ते परत खाली येतात. परत थोड्या वेळाने परत प्रयत्न करतात, परत त्यांच्या डोक्याला त्या बर्नीचं झाकण लागतं आणि 2, 3, 4 दिवस पालटल्यानंतर, ही ॲक्च्युली लाईव्ह एक्सपेरिमेंट आहे, 3-4 दिवसानंतर तुम्ही बर्नीचं झाकण जरी बाजूला काढून ठेवलं तरी त्या मधल्या जे पिसू आहेत, ते जे किडे आहेत ना, ते वरती येण्याचा प्रयत्न करत नाहीत. बिकॉज एक बिलीफ सिस्टीम तयार होतो, एक असा समज तयार होतो की माझे लिमिट्स हे एवढेच आहेत, मी एवढंच करू शकतो आयुष्यामध्ये, मी एवढाच हुशार आहे, माझं कम्युनिकेशन असंच आहे, माझं करिअर इथपर्यंतच जाणार आहे. पण मी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करतो, एक टेल एंडरमध्ये बॅटिंग करत करत एक दिवस कॉन्फिडन्स मिळवून जर आपल्या करिअरमध्ये सक्सेसफुल बनू शकतो, तर तुम्ही बनू शकता. असे किती सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊ शकतो. एक बोन्साई नावाचं झाड आहे, बोन्साई, इंग्लिशमध्ये बोन्साई म्हणतात. त्या झाडाला तुम्ही जेवढ्या मोठ्या कुंडीमध्ये बांधाल, जेवढ्या मोठ्या कुंडीमध्ये लावाल ना, तेवढं ते झाड मोठं होतं. तुम्ही जर त्याला छोट्या कुंडीमध्ये लावलं तर ते झाड छोटंच होतं. तुम्ही जर थोड्या मोठ्या कुंडीमध्ये लावलं, ते झाड तेवढं मोठं होतं. आणि जितकी तुम्ही कुंडीची साईज वाढवाल, तेवढं हे झाड मोठं 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 होत जातं. तुम्ही गोल्डफिश बघा, एखाद्या टँकमध्ये ते गोल्डफिश टाका, ते गोल्डफिश ना त्या टँकच्या प्रपोर्शन साईजमध्येच मोठे होतात. ती टँक जेवढं आहे, ती टँकची जी साईज आहे, त्याचे चौकोनी आहे किंवा जे गोल आहे, त्या फिश टँकच्या साईजनुसार ते आपल्याला ग्रो करत असतात आणि त्यांना कळतं की आता आपली एवढीच ग्रोथ आहे. तुम्ही शार्क टँक्स बघा, जे मोठे शार्क्स असतात, जे टँक्समध्ये टाकलेले असतात ना शार्क्स, ते पण एका लेवलनंतर ग्रो करणं थांबून जातात. एका लेवलनंतर त्यांना वाटतं की आता माझी मर्यादा एवढीच आहे, माझा पतंग आता एवढाच उरणार आहे, आणि ती मांज्याची ढील जे असते ती देणं ते सोडून देतात आणि तेवढंच त्यांची लाईफमध्ये ग्रोथ असते. तुम्ही किती एक्झाम्पल्स घ्या, एक पक्षी बघा, पक्षीला तुम्ही काही दिवस एका पिंजऱ्यामध्ये ठेवा आणि बरेच 1-2 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही सोडाल त्याला उडतासुद्धा येत नाही. वाय आय एम टेलिंग यू, कारण तुम्ही आज तुमचा जो एरिया आहे, तुमची बाउंड्रीज आहे, त्याला तुम्ही बॉर्डरलेस करून टाका. त्या बाउंड्रीज तुम्ही सेट नका करू की मला एवढंच करायचं आहे, 3rd इयरपर्यंत मला एवढंच शिकायचं आहे, फायनल इयरपर्यंत हेच करायचं आहे. एक पॅटर्न नका बनवू. तुम्ही बॉर्डरलेस, बाउंड्रीलेस काम करायला चालू करा, तरच तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होणार आहे. तर पायलट्सचा एक काळापर्यंत समज होता, स्पेसिफिकली 1947 पर्यंत, की जे विमानं उडतात ना, जे मोठे जेट्स असतात ते उडतात ना, तर ते साऊंडच्या वॉलपर्यंत, साऊंडची वॉल असते म्हणजे साऊंडच्या स्पीडने उडणारे विमानं, तर त्या साऊंडच्या वॉलच्या बाहेर कुठलंच विमान उडू शकत नाही, एक समज होता. पायलट्स म्हणायचे की त्या वॉलच्या बाहेरपर्यंत तेवढी जर स्पीड त्या विमानाची वाढवली तर विमानाचे तुकडे होतील. पण 1947मध्ये चक नावाचा जो पायलट आहे, ओके, त्याने 14 ऑक्टोबर 1947ला हा रेकॉर्ड तोडला. साऊंड बॅरियर जे असतात, त्या साऊंड बॅरियरच्या स्पीडपेक्षा जास्त आपलं विमान पळवलं आणि तो एक रेकॉर्डच सेट केला. आणि जसा त्याने तो रेकॉर्ड सेट केला, येणारी सगळी पिढी, येणारे सगळे पायलट्स सुपरसोनिक व्हायला लागले. आज तुम्ही सुपरसोनिक हा वर्ड खूप कॉमनली ऐकला असेल. सुपरसोनिक मिसाईल्स असतात, सुपरसोनिक जेट्स असतात, पण एक काळी सुपरसोनिक असणं हे लिमिटिंग बिलीफ होता. तर आपण आपल्या लाईफमध्ये एक लिमिटिंग बिलीफ करून टाकतो की एवढंच आहे, एवढंच होऊ शकतं, आणि त्याच्यापुढे तुम्ही तुमच्या करिअरचा विचार करत नाही. आज जे आपल्याला वाटतं की स्पेस ट्रॅव्हल, एलॉन मस्कची मोठी कंपनी आहे SpaceX नावाची, आज वाटतं की इकडे चंद्रावरती गेले, मार्सवरती कोणीतरी जातं आहे आणि फार इझी वाटतं आपल्याला बघताना. पण एक काळ होता ज्या वेळेस स्पेस ट्रॅव्हल म्हणजे माणसांना माहितीच नव्हतं की ह्या जगाच्या बाहेर पण काही आहे. 1961ला एक जो आपला रशियन ॲस्ट्रॉनॉट आहे युरी नावाचा, तो युरी ह्या स्पेसच्या बाहेर जातो, ह्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जातो आणि ॲटमॉस्फिअरच्या बाहेर चक्रा लावून येतो. त्यावेळेस सगळ्या जगाला कळतं की अरे ह्या जगाच्या बाहेर पण काहीतरी आहे. आणि मग त्यानंतर बघा नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावरती पहिले पाऊल ठेवला. पहिला व्यक्ती ज्यावेळेस ते करतो त्यावेळेस लिमिटिंग बिलीव्स हे तुटतात. आणि ब्रेकिंग द बॅरियर्स, करिअरमध्ये ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला बॅरियर्स ना पटापट ब्रेक करावे लागतील. ते मनामध्ये ना चुकीचे बॅरियर्स, सेल्फ डाऊट्स आणि ते सगळा थकवा, मरगळलेले तुम्ही असून चालणार नाही. एक मोठा लाँग जम्प, ज्याला आपण म्हणतो लाँग जम्प नावाचा एक ऑलिम्पिकमध्ये फार फेमस खेळ आहे.
त्या खेळामध्ये 1968पर्यंत एक बिलीफ होता की माणसं ह्या लिमिटपर्यंतच उडी मारू शकतात, ह्या लिमिटच्या बाहेर कोणी उडी नाही मारू शकत. पण 1968ला एक बॉब नावाचा जो ऑलिम्पिकमध्ये खेळणारा ॲथलीट होता, त्याने 8.90 मीटर उडी मारली, एक उडी जी कधीच कोणी मारली नव्हती. आणि ती उडी मारल्यानंतर सगळ्यांना एक बिलीफ बसला की अच्छा 8.90 पण गाठता येतं. आणि मग त्यानंतर किती फटाफट लोक आले, त्यांनी तो रेकॉर्ड ब्रेक केला. तुम्ही क्रिकेटमध्ये बघा ना, क्रिकेटमध्ये एक काळी डबल सेंचुरी मारणं फार डिफिकल्ट होतं. पण जसं सचिन तेंडुलकरने ग्वालियरमध्ये 200 मारला, त्याच्या 11 महिन्यानंतर वीरेंद्र सहवागने डबल सेंचुरी मारली. त्याच्यानंतर रोहित शर्माने 3 वेळेस 4 वेळेस मारली, ईशान किशन, शुभमन गिल, क्रिस गेल, म्हणजे एकाने मारली, एकाने बॅरियर ब्रेक केला की त्याच्यानंतर बघा लाईफमध्ये फार फटाफट तुमची ग्रोथ व्हायला लागते. सो इट ऑल डिपेंड्स, तुमच्या डोक्यामध्ये ते आहे की काय एक्झॅक्टली आपल्याला कुठपर्यंत आपल्याला उडी मारता येते, ते फार इम्पॉर्टंट आहे. बघा ही मोटरसायकलची रेस असते, ती बाईक असते, त्या बाईकला डबल फ्लिप कोणी कधीच नव्हती मारली. 2006पर्यंत ती बाईक ज्यावेळेस आपण उडवतो, ते बघितलं तुम्ही हे बाईकचा खेळ, त्या बाईकच्या खेळामध्ये एक फ्लिपपर्यंत सगळे मारायचे, एक चक्र हवेत जायचे, एक फ्लिप करून वापस यायचे. पण 2006ला ट्रॅव्हिस नावाच्या मोटरसायकलने डबल फ्लिप मारली, आणि जशी त्याने डबल फ्लिप मारली, आज तुम्हाला शेमडे पोरं पण डबल फ्लिप मारताना दिसतील मोटर बाईक कॉम्पिटिशन्समध्ये. सो आपल्याला ते बॅरियर्स ब्रेक करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस एक व्यक्ती करतो, आपले लिमिटिंग बिलीफ्स आपल्याला तोडता आले पाहिजे. जसं त्या हत्तीची फार फेमस स्टोरी आहे, पायामध्ये साखळी बांधलेली असते, लहान हत्ती असतो आणि सातत्याने तो साखळी तोडायचा प्रयत्न करतो, पण ती साखळी काही तुटत नाही. आणि मग जसा तो मोठा होतो, त्याच्या मनामध्ये एक बिलीफच बसतो की ती साखळी काही तुटत नाही, आणि मग तो कधीच ती साखळी तोडत नाही. इन द सेम पॅटर्न हा आयगर नावाचा नॉर्थ फेस म्हणून एक खूप मोठा माउंटन आहे, म्हणजे इतका तो सरळ आहे की त्याला कोणी क्लाइंबच केलं नव्हतं. स्वित्झर्लंडमध्ये हा माउंटन आहे. पण जसं काही 4 मित्रांनी तो क्लाइंब केला, आज इट इज व्हेरी कॉमन की तुम्हाला ह्या माउंटनवरती, आयगरच्या नॉर्थ फेसवरती बरेच जण तुम्हाला दिसतील जे हा क्लाइंब करताना तुम्हाला दिसतील. सो माय डिअर फ्रेंड्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला आपले मेंटल बॅरियर्स जे आहेत ना, ते ब्रेक करता आले पाहिजेत. ते ब्रेक जर तुम्ही केले तर आपल्याला लाईफमध्ये ग्रो करता येतं. रामायण जर तुम्ही बघितलं असेल, कोविड-19मध्ये रिव्हिजन झालं असेल, रामायणामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस सीतामातेचं अपहरण होतं त्यावेळेस राम, लक्ष्मण आणि पूर्ण सेना सीतामातेच्या शोधात निघते. आणि ज्यावेळेस हे सगळे निघतात तर कन्याकुमारीच्या आसपास एक पॉईंट आहे, तिथं येऊन हे सगळे पोहोचतात. आणि इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत एवढीच असते की सीतामातेला कोणीतरी घेऊन गेलं आहे, रावण नावाचा असा राक्षस आहे, तो सीतामातेचं अपहरण करून घेऊन गेला आहे. आणि एका पॉईंटवरती येऊन सगळे थांबतात, कारण पुढे बघतात तर एक विशाल समुद्र आहे. एका पॉईंटवरती आलेत सगळे, पूर्ण सेना, वानर सेना आणि सगळे, आणि बघतात तर पुढे एक विशाल समुद्र आहे. आणि आता सगळे एकमेकांकडे बघतायत की आता कोण जाणार ह्या समुद्राला क्रॉस करणार आणि सीतामातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येणार. तर सगळे एकमेकांकडे बघतात, विचार चालू असतो की कोण करेल, काय करेल. तर त्यामधले सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर, बघा खूप इम्पॉर्टंट मी सांगतो तुम्हाला, सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर जे असतात जामवंजी म्हणून, ते जामवंजी समोर येतात आणि सगळ्या टीम मेंबर्सकडे एकदा बघतात, सगळ्या लोकांकडे बघतात आणि ते म्हणतात की सगळ्यात आधी सुग्रीवजीकडे बघतात. सुग्रीवजीला म्हणतात, सुग्रीवजी आप आइए आणि तुम्ही जा, आप जाइए और आप सीता माता का एग्जैक्ट लोकेशन लेके आइए, उसके बाद फिर लंका पे हमला होगा. आणि त्यावेळेस सुग्रीवजी येतात, समुद्राकडे एकदा बघतात आणि समुद्राकडे बघून म्हणतात की क्षमा कीजिए जामवंजी, मुझे नहीं लगता ये समुद्र को लांग पाऊंगा, या समुद्राला क्रॉस करू शकेल आणि मी वापस येऊ शकेल. जामवंजी परत दुसऱ्या टीम मेंबर्सकडे बघायला लागतात, कोण जाणार. तेवढ्यात त्यांना दुसरे अंगदजी दिसतात. अंगदजी सुग्रीवजींपेक्षा थोडेसे पॉवरफुल असे अंगदजीने म्हणतात, अंगदजी आप आइए आप जाइए. अंगदजी बघतात, ते म्हणतात मी चला तो जाऊंगा, मी जाईल, पण मला यायची गॅरंटी वाटत नाही आहे, मनामध्ये डाऊट्स येत आहेत, जायची तर इच्छा आहे माझी. आणि मग सगळे बघा तो समुद्र क्रॉस करायला बघतायत, पण समजत नाही कोण जाईल एक्झॅक्टली. आणि मग असे कोपऱ्यात आपले हनुमानजी बसलेले असतात, विचार करत असतात. आणि हनुमानजींकडे जामवंजी जातात आणि म्हणतात की हनुमानजी, आता तुम्हीच एक शेवटचा ऑप्शन आहे, तुम्हीच आहेत की जे ह्या समुद्राला क्रॉस करू शकतात आणि सीतामातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येऊ शकतात. हनुमानजी जामवंजीकडे बघतात आणि म्हणतात की मला ह्या समुद्राकडे बघून वाटत नाही आहे मी हा समुद्र क्रॉस करेल. बघा कोण सांगतंय, कोण म्हणतंय,
आपण ज्यांना देव मानतो हनुमानजी, त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की मी समुद्र क्रॉस करू शकेल. आणि जामवंतजींना माहीत असतं की एक्झॅक्टली हनुमानजींसोबत काय होतं आहे. हनुमानजी लहानपणी खूप शरारती होते, खूप खूप असे म्हणजे सगळ्यांना जाऊन डिस्टर्ब करायचे, खोड काढायचे दुसऱ्यांची. आणि त्यांनी लहानपणी एका ऋषीमुनी महर्षी मतंग नावाचे त्यांची तपस्या हनुमानजीने भंग केली होती. आणि ती तपस्या भंग झाल्यामुळे महर्षी मतंगला राग येतो आणि त्यांनी लहानपणी एक हनुमानजींना शाप दिला होता. आणि तो शाप असा होता की आजपासून जे तुझ्याकडे सगळ्या शक्ती आहेत त्या सगळ्या मी वापस घेतोय, तुला आजपासून कुठलीच शक्ती वापरता येणार नाही. हनुमानजी ज्यावेळेस घरी जातात आणि आईला सांगतात, आई येते महर्षी मतंगला रिक्वेस्ट करते की असं माझ्या बाळासोबत करू नका. त्यावेळेस महर्षी मतंग त्या शापामध्ये एक सब क्लॉज टाकतात आणि तो सब क्लॉज असा असतो की हनुमानजी हे सगळी शक्ती विसरून जाणारच आहेत, पण स्पेसिफिक पॉईंटला आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये जर कोणी आलं आणि त्यांना आठवण करून दिली की तू कर सकताय, त्यांना जर सांगितलं की तू कर सकताय, तर त्यांच्या शक्ती परत वापस येणार. आणि जामवंतजींना हे माहीत असतं. हनुमानजींना म्हणतात, हनुमानजी तुम्ही विसरलात तुम्ही कोण आहेत, तुम्ही तर पावनपुत्र आहेत, आठवा लहानपणी तुम्ही सूर्याला पण गिळून टाकलं होतं, तुम्ही एवढे शक्तिशाली आहेत हनुमानजी की तुम्ही लहानपणी हे सगळं केल्यामुळे तुम्हाला हा शाप मिळाला. म्हणजे त्यांना बेसिकली जुन्या अकॉम्प्लिशमेंट, जुन्या गोष्टी सांगून सांगून हनुमानजींना तो कॉन्फिडन्स वापस देतात. आणि त्यावेळेस ज्यावेळेस कोणीतरी त्यांना अपलिफ्ट करतं, कोणीतरी त्यांना पुश करतं, कोणीतरी त्यांची बिलीफ सिस्टीम चेंज करण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस हनुमानजींचा जो पतंग असतो तो पतंग उडायला लागतो आणि ते बेसिकली त्या समुद्राला क्रॉस करून जातात आणि सीतामातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येऊ शकतात. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की हा पतंग किती लोकांनी उडवला आहे. बरेच जणांनी हात वर केला होता आणि मी प्रश्नही हा विचारला होता की पतंग इझिली उडतो का. तर पतंग इझिली उडत नसतो. बऱ्याचदा पतंग उडवण्यासाठी ज्यावेळेस आपण त्याला मांजा बांधतो, समोरून कोणीतरी धरणारा पाहिजे त्या पतंगाला आणि आपल्याला अपलिफ्ट करणारा पाहिजे. पतंगाला अपलिफ्ट कोणीतरी करणारा पाहिजे. तुमचे गुरु असतील, तुमचे मेंटॉर्स असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे आईवडील असतील, हे सगळे तुमच्या लाईफमध्ये असले पाहिजेत, तरच तुमच्या करिअरचा जो पतंग आहे तो तुमचा उडू शकतो. सो खूप इम्पॉर्टंट आहे. जरी आपल्याला वाटत असलं की मला सगळं माहिती आहे, जरी वाटलं असलं की मी खूप शहाणा आहे, तरी एक जामवंतजी तुमच्या जवळ ठेवा. जामवंतजी म्हणजे कोणीतरी तुमचा गुरु, तुमचा मेंटॉर, कोणाला तरी माना ॲटलिस्ट त्या फील्डमधला, ज्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्या व्यक्तीला जामवंतजी म्हणून बघा आणि सातत्याने त्यांचं ओपिनियन तुम्ही घेत राहा, त्यांची मेंटॉरशिप घेत राहा, तरच तुमचा लाईफमधला पतंग
काहीतरी वेगळं करू नका. एक निश्चय करा, ठरवा काय करायचंय आणि त्याच्या मागे लागा. कारण मी परत सांगतो, रन रेट हा वाढत चाललाय, रिक्वायर्ड रन रेट. आणि त्या रन रेटला आपल्याला कोपअप करायचं असेल तर त्या MS धोनीसारखं आपल्याला खेळावं लागेल. आपण जर नाही खेळलो तर आपले अपोनंट, आपल्या सोबतचे मुलं खेळतील आणि ही मॅच जिंकतील. दहीहंडीमध्ये तुम्ही बघा कसे एकावर एक चढून त्या दहीहंडीला अचीव करतात. त्याच पद्धतीने एक एक स्किल गोळा करा आणि त्याची एक दहीहंडी बनवा.